बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मातृशक्तीचा आदरणीय आज या मातृशक्तीचा सन्मान या कार्यक्रमाला सर्वस्वी बाबूजींना अभिवादन करतो। आदरणीय आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय गुलाबजी पाटील साहेब, आदरणीय सीओ जिल्हा परिषद मॅडम मिनलजी मॅडम, आदरणीय अभिनेत्री मीराजी जगन्नाथजी, केतकीताई पाटील, किरणजी, आदरणीय अग्रवाल साहेब, आमचे मित्र तुषार दादा आहे समोर, भागवतदादा मागाळी, विश्वनाथ भोवे समोर बसलेले सर्व पुरस्कार माता बंधू भगिनी आणि मित्रांनो, मला वाटतं अग्रवाल साहेब म्हणजे खूप होऊ द्या, पण मला वाटतं सर्व लोकांना वेळेचं खूप महत्त्व असतं आणि मला वाटतं आज खरं आपण आज ज्यांचा सन्मान होतो आहे त्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो। आज खरं लोकमतचं कार्य पाहिलं असेल तर लेखणीपुरतंच नाही आहे, समाजात जे काही देणं लागतं आम्हाला त्या समाजाला सर्व घटकांना मला वाटतं त्याचा सन्मान झाला पाहिजे हा प्रयत्न लोकमत करत असतो। म्हणून एकदा लोकमतसाठी जोरात टाळ्या वाजवून त्यांना स्वागत करूया, शुभेच्छा देऊया। कारण दैनिक जीवनामध्ये जर आपण एकच व्यवसाय किंवा एकच व्हिजन ठेवलं तर बाकीचं जर आपल्याला काहीच दिसलं नाही तर मला वाटतं समाज असं म्हणतो की तो स्वतःसाठी जगतोय, त्याला दुसरं दिसत नाही। मला वाटतं लोकमत त्याच्या वेगळं आहे, लोकमत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो। याच्यामध्ये शेतकऱ्याचा सन्मान आम्ही पाहिला, शिक्षकाचा सन्मान आम्ही पाहिला, डॉक्टरचा सन्मान पाहिला, आज महिला दिवसाच्या निमित्ताने आमच्या माता भगिनीचा सन्मान बघतोय। अशा सर्व घटकांचा सन्मान करतो लोकमत करत असतं, म्हणून मी लोकमतचंही मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं आज ज्या मातृशक्तीचा सन्मान झालेला आहे या सन्मानामध्ये मला वाटतं काम कमी जास्त असू शकेल, पण आज ज्या स्त्रीचा सन्मान आहे असं म्हटलं जातं की तसं पाहिलं तर प्रत्येक स्त्री सन्मानपूर्वक आहे, पण त्यातून चांगल्यातून चांगलं काढण्याचा लोकमतने प्रयत्न केलेला आहे। एक अर्धी स्लम एरियात जरी महिला राहत असेल तर ती तिच्या परिवारासाठी तिच्या रोजीसाठी मला वाटतं खूप काही करण्याचा प्रयत्न करत असते। आम्ही अशासुद्धा महिला बघितल्या आहे की झाडू मारीन तिच्या मुलांना शिकवलेलं आहे, भाजीपाला विकून मुलांना शिकवलेलं आहे, शेतामध्ये जाऊन मुलांना मोठं केलेलं आहे, त्या स्त्रीचे मुलगा कलेक्टर झालेला आहे, असेसुद्धा आम्ही महिला बघितलेलं आहे। मला वाटतं अशा सर्व महिलांचा आम्ही सन्मान करतो, पण मला वाटतं चांगलं काढण्याचा लोकमतने प्रयत्न केलेला आहे आणि ह्या माध्यमातून अजून आमच्या दुसऱ्या भगिनींना प्रेरणा मिळावी हा एक सुद्धा संदेश या कार्यक्रमामधून जाणार आहे की बऱ्याच वेळेला आमच्या खूप भगिनीमध्ये टॅलेंट असतं, पण ते टॅलेंट चार भिंतीमध्ये बंद असतं। त्यांच्या इच्छाही असतात, पण त्यांना असं वाटतं की काय करायचं, कोणी काही म्हणेल का, पती काही म्हणेल का, सासू सासरे काही म्हणतील का, समाज काही म्हणेल का। पण मला वाटतं आज लोकमतने हा कार्यक्रम केला, ज्या वेळेला ही बातमी उद्या फोटोसहित काही महिला वाचतील त्या महिलांची सुद्धा इच्छा वाढेल की आम्ही सुद्धा उद्यापासून चांगल्या कामाला प्रयत्न केला गेला पाहिजे। हा सुद्धा एक प्रेरणा घेण्याचा तुमचा जो मेसेज आहे हा सुद्धा एक समाजाला महिलांसाठी प्रेरणा घेण्याचा आहे। आणि या माध्यमातून असं म्हटलं जातं की स्त्रीचं खरं आपला भारत देश हा खरं स्त्रीचं महत्त्व खूप पहिल्यापासून आमचा सनातन धर्म आम्हाला सांगतो की आम्ही देशाला सुद्धा माता म्हणून वंदतो, नदीला सुद्धा माता वंदतो, जी आम्हाला निस्वार्थीप्रमाणे प्रेम करते तिला आम्ही आई म्हणतो। त्याच्यामध्ये गाय असेल, नदी असेल, जमीन असेल, असं म्हटलं जातं की एका आईच्या कुशीतच जन्म घेतो आणि दुसऱ्या आईच्या कुशीमध्ये जाऊन आमचा समारोप होतो। मला वाटतं ह्या दोन आईचं आमच्यासाठी खूप महत्त्व, एक जन्म देणारी आई आणि एक धरती माता की जिच्यामध्ये आमचे अंतिम संस्कार होता। मला वाटतं या दोघी मातेंचं खूप आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि आज खरं या पुरस्काराच्या निमित्ताने असं म्हटलं जातं की स्त्री म्हणून ज्या आई म्हणून ज्यांना माता जिजाऊ कळली तो त्या मातेचा शिवबा झाला, हे खूप महत्त्वाचं आहे। आणि एक बहिणी म्हणून मला वाटतं स्त्री म्हणून ज्यांना बहीण म्हणून कळले ते मुक्ताईचा ज्ञानेश्वर झाला, ज्यांना पती म्हणून राम कळाले ते सीताचा राम झाला आणि मैत्रीण म्हणून मला वाटतं राधाचा मोहन झाला। मला वाटतं ही आमची सनातन धर्माची परंपरा राहिलेली, कारण प्रत्येक पुरुषामागे स्त्रीचं महत्त्व मला वाटतं आमच्या सनातन धर्मापासून आम्हाला दिलेलं आहे। आणि या माध्यमातून आज पुरस्काराचं मला वाटतं खूप कारण सांगता मला वाटतं खरं स्त्री जर पाहिले असेल तर एका घराच्या माध्यमातून
की एका पुरुषाच्या शरीराचं आपल्या शर्टाचं बटन जरी तुटलं, त्या बटन जोडण्यापासून तर त्याचा विश्वास जरी तुटला, त्याला जोडण्याचं काम ही घराची स्त्री करत असते. मग ती आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, ती म्हणते की तुम्ही घाबरू नका, मी तुमच्या पाठीमागे उभे. मला वाटतं हा विश्वास फक्त स्त्री देऊ शकते, की जो पुरुष एक प्रेरणा घेऊ शकतो. किती संकट आली तरी मला वाटतं तो विश्वास जो घरातून मिळतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि या माध्यमातून मला वाटतं अशा सर्व आमच्या भगिनींचा सन्मान करतो आम्ही आज. या माध्यमातून पुरस्काराचं महत्त्व कदाचित एक अर्धा मोमेंटो असेल किंवा एक अर्धा बुके असेल, याचं किती मूल्यमान हे माहिती नाही. पण ज्या वेळेला समाज आपचं मूल्यमापन करतो की या लोकमत असेल, समाजाने आपली दखल घेतली कामाची, वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, कोणी सामाजिक काम करत असेल, कोणी शिक्षण क्षेत्रात काम करत असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना ज्या वेळेला समाज आपली दखल घेतो त्यावेळेला आता आपली जबाबदारी डबल झालेली आहे. आता उद्यापासून अजून काम आपल्याला डबल करायचं आहे. कारण आता समाजात ज्या वेळेला माहीत पडेल की तुम्हाला पुरस्कार मिळाला, अजून समाजाच्या अपेक्षा वाढणार आहेत. अग्रवाल साहेबांनी म्हटलं की राजकारण फार कठीण आहे. राजकारण हा काट्याचा मुकुट आहे की लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. पण मला वाटतं जरी लोकांच्या अपेक्षा जरी वाढल्या असेल, पण होईल तेवढा आपण नम्रतेने मला वाटतं जर काम करण्याचा प्रयत्न केला, मी म्हणणार नाही की आपण सर्वच कामं करू शकतो, सर्वांचे समाधान होईल. पण जो माणूस आपल्याकडे येत असेल त्याला आमचे गुलाब आहेत, सकाळी OPD काढतात, ते म्हणतात की डॉक्टर केतकीताई डॉक्टर आहे. कारण डॉक्टर तरी किरणदादा डॉक्टरला मर्यादा आहेत. 11 वाजले का तो OPD बंद. पण राजकारणाची OPD बंद होत नाही. रस्त्यावर का भेटायला तरी पेशंटला भेटायचं जे आणि पाहायचं जे. मला वाटतं ही खूप OPD जी असते ती 24 तास चालू असते. याला काही टाईम बंधन नसतं. पण मला वाटतं ज्या समाजाने आपल्यावरती विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहणं, आणि मी म्हणणार आहे की सर्वांचेच कामं होतील, सर्वांनाच आम्ही समाधान देऊ शकू, पण होईल तेवढं मला वाटतं नम्रतेने प्रामाणिकपणे जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं समाज आपल्याला डोक्यावर घेतल्याशिवाय राहू शकत नाही. हा आमचा स्वतःचा अनुभव आहे. आज तुमच्या पुरस्काराच्या निमित्ताने फक्त एक उदाहरण सांगेल की पुरस्काराचं शाबासकीचं काय महत्त्व असतं. ज्या वेळेला मासाहेब जिजाऊ पुण्याला स्थायिक झाल्या त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि त्या लहानच्या वेळेला शेतकरी मासाहेबांकडे गेले आणि म्हटले की आमचे जे जंगल आहे, आम्ही जे शेती करतो, हे जनावरं येतात आणि आमचे पिकाचे सर्व नुकसान करतात, आम्हाला उत्पन्न मिळत नाही, आमचं नुकसान होतं आहे. मग त्यावेळेला मासाहेब एक दवंडी पिटवतात की जो ह्या जनावराचे शेप मारेल, शेप दावेल की त्याला एक सोन्याचं नाणं दिलं जाईल. आणि सर्व युवक रात्रभर पहारा करतात आणि काही जनावरं मारतात. दोन गोष्टी होतात, एक शेतकऱ्याचं पीक वाचू लागतं आणि एक रोजगार, युवकांना काहीतरी रोजगार मिळतो. पण त्याच्यातून एक वेळेला असं घटना घडते की भल्या रात्री 2 वाजता एक युवक मोठं जनावर आपल्या पाठीवरती घेऊन येतो आणि पहारेकऱ्याची उज्जत घालतो की मला मासाहेबांना भेटायचं आहे. तो पहारेकरी म्हणतो की तू सकाळी ये, तुला सकाळी बक्षीस मिळेल. पण तो पहारेकरी तो जो युवक असतो तो म्हणतो की नाही, मला मासाहेबांना शाबासकी घ्यायची, मी रात्रभर झोपू शकणार नाही. आणि हे सर्व ऐकल्यानंतर मासाहेब उठून येतात आणि उठून आल्यानंतर त्याला म्हणतात काय झालं, म्हणे असा असा युवक आलेला आहे. मासाहेब त्यांना भेटतात, त्याला बक्षीस देतात, शाबासकी देतात. अरे म्हणजे सकाळी आला असता, म्हणे मी आईसाहेब झोपू शकलो नसतो. आणि मित्रांनो सांगायला आनंद वाटेल की तो तानाजी मालुसरे होता जो स्वराज्याच्या निर्मितीसाठी कामाला होता. म्हणजे एक छोटीशी शाबासकी किती महत्त्वाची असते, किती प्रेरणा देते. कदाचित मासाहेब त्यावेळेला उठला नसता तो निराश झाला असता आणि निराश झाला नसता तो निराश होऊन स्वराज्याच्या कामाला आलाही नसता. पण मला वाटतं आज शाबासकी लोकमतने जी आपल्याला छोटीशी का असेना पण ही जी शाबासकी दिली ही आपल्या राष्ट्राच्या समाजाच्या उपयोगी पडू शकेल. आपलं दैव स्वतःसाठी मित्रांनो सर्वजण जगत असतात, पण स्वतःसाठी जे जगतात त्याचा इतिहास कधीच लिहिला गेला नाही. जे राष्ट्रासाठी समाजासाठी जगतात त्याचाच इतिहास लिहिला गेला. हे आपल्याला सर्व शास्त्र सांगतं, राष्ट्रीय पुरुषांचा इतिहास सांगतो. म्हणून मला वाटतं दैनिक जीवनामध्ये तुम्ही 80% 90% तुम्ही जगा, तुमचा व्यवसाय असेल, नोकरी असेल, पण 10% का होईना माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या गावासाठी मी काय करू शकेल हे विजन मला वाटतं आपल्या सर्वांना ठेवण्याची खूप आवश्यकता आहे. हा एक मेसेज मला वाटतं समाजात जाऊया. कोण काय करतं हे नका बघू, मी काय करू शकतो माझ्या राष्ट्रासाठी, मी माझ्या शहरासाठी, माझ्या समाजासाठी काय करू शकतो. किती
केलं ते महत्त्वाचं नाही, तुमच्या इच्छाशक्ती महत्त्वाची आहे की मी काहीतरी प्रयत्न करतोय, या गोष्टीचं मला समाधान आहे. आणि मला वाटतं हेच एक संदेश आपण घेऊया. पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. सर्वांना ज्यांना पुरस्कार मिळाला, ज्यांचं बाकी असेल, मला वाटतं पुन्हा आपण समाजात काम करताना आदरणीय गुलाबभाऊ असतील, समाजातील सर्व व्यासपीठावरती प्रमुख असतील, लोकमतचं असेल, ज्या ज्या वेळेला समाजातल्या जर काही गरजा असतील, तनमन धनाने मला वाटतं आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहू. हा भाऊ आपल्या पाठीमागे उभा असेल की ज्या ज्या वेळेला काही गरज असेल, शिक्षण क्षेत्रातली असेल, सामाजिक क्षेत्रातली असेल, पालकमंत्री बसले, तुमच्या एका अर्ध्या गावाला बस येत नसेल, पिण्याचं पाणी नसेल, वीज नसेल, अशा ठिकाणी सुद्धा जर एखाद्या गावाला शाळा नसेल, तिथे आम्ही सर्व मिळून काही करू शकतो का, हा सुद्धा संदेश मला वाटतं सामाजिक म्हणून आपण करण्याचा प्रयत्न करूया, हीच आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा लोकमतने आम्हाला बोलवलं, सत्कार केला, बोलण्याची संधी दिली, आपल्या सर्वांची संवाद साधण्याची संधी मिळाली, म्हणून मी लोकमतचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.